हॅनी ओम श्री स्वामी समर्थ. कच्छ देशी एक त्रिविक्रमाचं देवालय, तिथे नारायण तलाव म्हणून एक प्रख्यात तीर्थ आहे बरं. या मंदिराचे अधिकारी एक साधू होते आणि त्यांच्याबरोबर 4 शिष्य पण होते. यात्रेकरू आले की त्यांच्याकडून पैसे घेतल्याशिवाय ते तीर्थस्नान त्रिविक्रमांचं दर्शन घेऊच देत नसत. आणि कोणी जर पैसे द्यायला मना केलंच तर त्यांची निर्भर्सना करून त्यांना ते तिथून हाकलून लावत असत. एक दिवस झालं असं स्वामी महाराजांची स्वारी आली तिथे. स्वामी नारायण तलावावरती उतरायला लागले तोच ते महंतांचे 4 शिष्य आले की धावत धावत, हे पहा, स्नान करायचं असेल तर 1 रुपया कर द्या पाहू आधी आणि नंतरच स्नानाला उतरा. स्वामींनी लक्षच दिलं नाही, मोठमोठ्याने हसायला लागले आणि अचानकपणे गुप्त झाले. त्यांनी वळून पाहिलं या लोकांनी तर सरोवराच्या मध्यभागी पाण्यावरती स्वामी महाराज निराधार बसलेले आहेत असं दिसलं. अहो, हे अचाट योग सामर्थ्य बघून 4ही शिष्य धावत 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 त्या गुरूंकडे गेले. सगळं वर्तमान त्यांना सांगितलं. ते ऐकताच ते महंत आले की धावत धावत पश्चात्तापूर्वक प्रार्थना करायला लागले स्वामींना. आजवर अनेक साधू संतांचा अपमान केला आम्ही पैशासाठी, आमचं चुकलं. आमचे शिष्यही आम्हाला या कामामध्ये मदत करायला लागले. सगळेच आम्ही नीच होतो स्वामी महाराज, कृपा करा आमच्यावर. आमचे एवढे अपराध पोटात घाला, क्षमा करा आम्हाला. आणि मग स्वामी महाराज पाण्यावरून चालत बाहेर आले. ते दिव्य दृश्य पाहून सर्वांनी स्वामींचे चरण घट्ट धरले हो. आणि मग आपल्या आश्रमात येण्याविषयी ते सगळे प्रार्थना करायला लागले स्वामी महाराजांना. पश्चात्ताप दग्ध झालेल्या महंतांना आणि शिष्यांना स्वामी महाराज म्हणाले, ठीक आहे, तुम्ही आता जा, आम्ही उद्या येऊ हो तुमच्या आश्रमामध्ये. प्रार्थना मान्य केली स्वामी महाराजांनी म्हणताच आणि मग आनंदाने सगळेजण आपल्या आश्रमामध्ये परतले.